नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण मराठीवरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहे. तर बघूया. पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. शब्दाची जात बदलून वाक्यरचना करा. त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याच्या डोळ्यात पाणी आले या वाक्याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे आणि याचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1. त्याचे डोळे पाणावले. प्रश्न क्रमांक 2. साळुंकेने घरट्याबाहेर झेप घेतली. बाहेर या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता? साळुंकेने घरट्याबाहेर झेप घेतली. बाहेर या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता? तर प्रश्न क्रमांक 2चं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3. स्थळवाचक. पुढचा प्रश्न क्रमांक 3. तुम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. तुम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4. पुरुषवाचक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत? खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2. द्वितीय आणि चतुर्थी. प्रश्न क्रमांक 6. साखर भात या शब्दाचे लिंग कोणते? साखर भात या शब्दाचे लिंग कोणते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1. पुल्लिंगी. प्रश्न क्रमांक 7. परमेश्वर सर्वत्र असतो. सर्वत्र या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. परमेश्वर सर्वत्र असतो. सर्वत्र या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. पुढचा प्रश्न क्रमांक 8. मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी. मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी या वाक्याचा प्रकार सांगा. तर ऑप्शन क्रमांक 3. या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल विद्यार्थी. प्रश्न क्रमांक 9. मला जांभळी शाई आवडते. मला जांभळी शाई आवडते या वाक्याचा प्रयोग कोणता? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1. कर्तरी प्रयोग. पुढचा प्रश्न क्रमांक 11. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. वाक्यातील विधेय विस्तार सांगा. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. वाक्यातील विधेय विस्तार सांगा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3. शरदाच्या चांदण्यात. प्रश्न क्रमांक 12. श स स यांना रिकामी जागा म्हणतात. श स स यांना रिकामी जागा म्हणतात. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4. त्यांना उष्मे असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 13. त्या आजारी माणसाला आता बसवते. बसवते या क्रियापदाचा प्रकार सांगा. तर याचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1. शक्य क्रियापद. प्रश्न क्रमांक 15. पंचवटी या सामासिक शब्दाचा समास सांगा. पंचवटी या सामासिक शब्दाचा समास सांगा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3. द्विगु समास. पुढचा प्रश्न क्रमांक 16. कविता या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एका किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने आल्यास कोणता अलंकार होतो? तर याचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2. यमक अलंकार होतो. पुढचा प्रश्न क्रमांक 17. पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा. आणि ऑप्शन आहे कान, चाक, पान, डोळा, दगड, झाड, बटाटा, तंबाखू, पगार, सत्कार, वृक्ष, समर्थन. आणि या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4. सत्कार, वृक्ष आणि समर्थन. प्रश्न क्रमांक 18. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण आहेत? तर याचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3. ते 14 आहेत. प्रश्न क्रमांक 19. र या व्यंजनाच्या जोडाक्षर लिहिण्याच्या किती पद्धती आहे? तर रच्या जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती त्या 4 आहेत. पुढचा षटमास या संधिविग्रहाचा संधियुक्त शब्द कोणता? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3. षण्मास. प्रश्न क्रमांक 21. आमचे वडील म्हणजे जमदग्नी होय. जमदग्नी या शब्दाची जात ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1. सामान्य नाम. प्रश्न क्रमांक 22. दृष्टी या शब्दाचे अनेक वचन बदलून येणारे रूप शोधा. दृष्टी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2. दृष्टी. त्याचे रूप बदलणार नाही, ते तसंच राहते. तर प्रश्न क्रमांक 23. फिकट हिरव्या पिवळ्या रंगाची साडी या वाक्यात कोणती शब्दजात अधिक प्रमाणात
उपयोगात आणलेली आहे. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 विशेष नाम. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24 दिवसभर पावसाची रिपरिप चालू आहे वाक्याचा काळ ओळखा. दिवसभर पावसाची रिपरिप चालू आहे वाक्याचा काळ ओळखायला सांगितलं आहे आणि या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1 अपूर्ण वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 25 येरवळी या शब्दाचा प्रकार ओळखा. येरवळी या शब्दाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4 क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 26 पाऊस पडो वा न पडो तुला गावी गेलंच पाहिजे हे संयुक्त वाक्य कोणत्या उभयन्वी अव्ययाच्या प्रकारातील आहे. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 विकल्पबोधक. प्रश्न क्रमांक 27 शाळेची घंटा झाली तेव्हा आम्ही फाटकातून आत शिरलो वाक्यरचनेचा प्रकार सांगा. शाळेची घंटा झाली तेव्हा आम्ही फाटकातून आत शिरलो वाक्यरचनेचा प्रकार सांगा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 ते मिश्र वाक्य होईल. प्रश्न क्रमांक 28 एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन धडकली वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन धडकली वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2 युद्ध बंद झाल्याची. प्रश्न क्रमांक 29 हाती तलवार घेऊन शत्रूवर जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता वाक्यातील अलंकार ओळखा. या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 उत्प्रेक्षा अलंकार. प्रश्न क्रमांक 30 हरिहर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते. हरिहर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2 संयोग चिन्ह. प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी जोड शब्द ओळखा. खालीलपैकी जोड शब्द ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता. आणि पर्याय आहे औद्योगिक, कोट्याधीश, नाविन्य आणि दक्षिणा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4 दक्षिणा. पुढचा प्रश्न रास या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. रास या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1 क्षय. पुढचा प्रश्न क्रमांक 35 तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2 पुढचा प्रश्न क्रमांक 37 मराठी प्रत्यय लागून तयार झालेले शब्द साधिते ओळखा. मराठी प्रत्यय लागून तयार झालेले शब्द साधिते ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4 पितळी, चोरी आणि भोळसर हे सर्व मराठी प्रत्यय लागून तयार झालेले साधिते आहेत. प्रश्न क्रमांक 38 कारखाना या तद्धित शब्दास कोणत्या भाषेतील प्रत्यय लागलेला आहे. कारखाना या तद्धित शब्दास कोणत्या भाषेतील प्रत्यय लागलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 फारसी प्रत्यय लागलेला आहे. पुढचा प्रश्न मूषक वाहन या सामासिक शब्दाचा समास ओळखा. मूषक वाहन या सामासिक शब्दाचा समास ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2 विभक्ती बहुर्वी समास. पुढचा प्रश्न सभेत पत्रके वाटली गेली. सभेत पत्रके वाटली गेली वाक्याचा प्रयोग ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 कर्मकर्तरी प्रयोग. पुढचा प्रश्न बघूया. खालील पर्यायातून व्यर्थ उद्गारार्थी अव्यय ओळखा. खालील पर्यायातून व्यर्थ उद्गारार्थी अव्यय ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4 आपला. पुढचा प्रश्न चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3 उद्देशबोधक. पुढचा प्रश्न घेऊ. प्रश्न क्रमांक 46 ला ख्याताहून
कोणता काळ समजतो? लाख ख्याताहून कोणता काळ समजतो? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल भूतकाळ. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 47. जहाज समुद्रात बुडताना मी पाहिले. बुडताना या शब्दाची जात सांगा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4. क्रियाविशेषण अव्यय. प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी दर्शक सर्वनामे कोणते? प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी दर्शक सर्वनामे कोणते? तर या प्रश्नाचे योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3. तो हे दर्शक सर्वनाम होईल. पुढचा प्रश्न. माझा चष्मा आण. वाक्यातील आण हे कोणते क्रियापद आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4. ते आज्ञार्थी क्रियापद होईल. प्रश्न क्रमांक 50. डोंगर या शब्दाचे रूप ओळखा. डोंगर या शब्दाचे रूप ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1. देशी शब्द. प्रश्न क्रमांक 51. वंदना, प्रार्थना, अर्चना ह्या शब्दामधील प्रत्यय कोणता? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2. ते अना प्रत्यय होईल. प्रश्न क्रमांक 52. फरशीवरून चालत असताना पाय घसरून पडलो. वाक्याचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 3. ते केवळ वाक्य होईल. पुढचा प्रश्न. सदा सर्वदा योग तुझा घडावा. वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते? सदा सर्वदा योग तुझा घडावा. वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 2. सदा सर्वदा. पुढचा प्रश्न. जो मुलगा व्यायाम करतो तो सशक्त होतो. जो या शब्दाचे कार्य कोणते? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 1. संबंधी विशेषण. प्रश्न क्रमांक 55. मी नदीच्या काठाने गेलो. अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. मी नदीच्या काठाने गेलो. अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा. तर या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल ऑप्शन क्रमांक 4. अधिकरण.